नमस्कार मित्रांनो, मीच मित्राक्षी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आता आम्ही तिघंजण आलो आहे पुढे, मी अर्णव आणि साहिल आहे इकडे, तो इकडे तिकीट काढायला आलो आहे आणि आम्ही बाकीचे सर्व जे मित्र आहेत ते मागून येणार आहेत। बघूया आता पुढे। आला आम्ही स्टेशनला येऊन बसलो होतो, आम्ही तिकीट वगैरे काढले होते आणि बाकीच्या सर्व मित्रांची वाट पाहत होतो कधी येणार आहेत ते मित्र आलेत। आपला गण्या भाऊचा आज रिझल्ट होता, चांगल्या गुणांनी आपला भाऊ पास झालाय आणि आजपर्यंत आता होतं याचं की नाही यायचं आता एंड टाइमाला आलाय हा। आणि आपण याची पण तब्येत वगैरे खराब होती, अजून पण जरा हाय लागलेली पण तब्येत वगैरे खराब होती, पण आता ठीकठाक होऊन आलाय लगेच। भाई ट्रिपला जायचं तर सर्व ठीकठाक आहे सर्व पोरं आलेत आता इथे आणि आता आम्ही जाऊ आता, चला भेटूया। आमची कोल्हापूरची ट्रिप इकडे दाखव रे, लेजंड कोल्हापूरला भाई चपलेवर मध्ये एका झोपा सर्व धावपळ करतात। 9:30ची गाडी आहे आणि आम्ही आलोय आता लेट, बघू आता जशी गाडी भेटेल तशी। तर गण्यामुळे लेट झाले, गण्याला तर बघू आता कसं काय ते। हे बघा ह्याच्यामुळे फक्त ह्याच्यामुळे चेहरा लपून काय होणार नाही। तर धावत सुटले, अरे थांब कॅमेरा हलताना दिसेल, सॉरी पण काय करू पण नाही शकत। हे सावकाश। तर मित्रांनो, आम्ही फायनली ट्रेनमध्ये बसलो होतो आणि मी आणि अट्टू AC मध्ये होतो आणि बाकीचे जे सर्व मित्र होते ते नॉन AC मध्ये होते। आम्ही खरं तर दोघंजण एकटेच पडलो होतो। खरंच खूप वेगळंच वाटत होतं, आम्ही दोघंजण होतो। त्यात ते समोरच्या काकीने आम्हाला विचारलं की कुठे उतरणार आहात, पण आम्हालाच काही स्टेशन वगैरे माहीत नव्हतं। त्यात अट्टू बघा आल्याला खेळायला नेट नाही तिथे, माझं पण नेट आजचा दिवस आहे, जेवढं आहे तेवढं वापरून घे, नंतर बघू। विचारायचं नेट संपलंय आणि नेटसाठी काय करतोय, जुना पॅटर्न ट्राय करतोय पण कोणाचं काही कनेक्ट नव्हतंय। सुविधांचा पूर्ण लाभ घेताना अत्तर्व देवले इथे हाजीर आहेत। फक्त काय करायचंय त्याचा अंदाजा नाही, माहीत नाही, बस बाकी काय नाही। गावाला जाताना खूप वेळा ट्रेनने प्रवास केला आहे, पण पहिल्यांदा मी AC मधून प्रवास करतोय आणि ते AC असल्यामुळे खरंच खूप थंडी वाजत होती। मला बघा भाई, चोरच म्हणतील कोण पण बघितलं तर। पिक्चर बघते, कोणता पिक्चर आहे? परदेशी कस्त, हा जोरात परदेशी कस्त, तो वाचन झोप ना आता थोडं AC मध्ये। हॉटस्पॉट बंद नको, मोबाईल दे ना झोप। ही लाईट ते असते, ते लाईट लागू दे, तो भाई ब्ल्यू वाली लाईट आहे। भाई मित्राचा AC मधून पहिल्यांदा प्रवास करतोय, मला यातलं इकडचं काय माहीत पण नाही आणि मी पहिल्यांदा बघतोय अशा ट्रेनमध्ये वगैरे।
बेटा. अरे स्वतः तुला कुठे गेला तू? मी चकित पडलो भाई, गेलो कुठे हा? जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद आलूच फोड आलू हो. आवाज नको करू. काम आता फोड, आता फोड. आता आम्हाला दोघांसाठी एकदम पर्सनल सीट होत्या, एक खाली आणि एक वर. पण आम्ही दोघं पण एका जागेवर पडून होतो. आम्हाला तर फॅसिलिटीची गरज नाही. रात्रीचे 12:15 वाजले होते. सर्वजण झोपले होते, सर्व लाईट वगैरे बंद होत्या आणि आम्ही बघा काय करतोय. रात्रीच्या 12:15 वाजता आम्ही डिप्स वगैरे मारत होतो. का खावनाच ठाऊ. बस मारणार एवढ्या लागतोच मग पत्ता. डिप्स मारून झाल्या. आता रनिंगची बारी होती, त्यामुळे अत्तू धावत होता. पण तो धावण्याच्या ऐवजी चालत गेला नाही, चालत आला. मला काय समजलंच नाही काय करत होता तो. अत्तू शांत झाला आणि नंतर मी करायला घेतलं. ह्याचे मी नाव विसरलो, पण मी पण करत होतो. त्यानंतर थोडीशी बॉक्सिंग वगैरे पण काय करत होतो कोणा स्टॉक. ही बघून फाटले माझी. फाटली बघून माझी फाटली येड्या. कॉल कर लवकर. आम्हाला बसून बसून कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं निशांताला कॉल करतो आणि काहीतरी प्रँक करूया छोटासा. आम्ही कॉल करणार होतो आणि म्हणणार होतो की 2 भैया आले आणि ते म्हणतात आम्हाला उठायला वगैरे. तर आम्ही तसं करणार होतो आणि केलं सुद्धा. नंतर व्हिडिओ वगैरे नाही काढली आणि त्यानंतर आम्ही झोपलो. आम्ही तर लगेच काही झोपलो नाही. 1:30ला मी व्हिडिओ बंद केली होती आणि मी 2:15-2:30 पर्यंत जागा होतो. त्यानंतर अत्तू पण जागा होता. मी झोपलो आणि व्हिडिओ वगैरे तर काय काढायला नंतर भेटला नाही. आणि सकाळी पण लवकर उठलो तसे 7 वाजेपर्यंत. उठल्यावर थोडा वेळ बसून आम्ही बाहेर बघितलं, तर बाहेरचा व्ह्यू पहा तुम्ही आता. ट्रेनच्या बाहेर बघताना खरंच खूप मस्त वाटत होतं, कारण असं पावसाचं वातावरण सुद्धा झालं आणि त्यात हिरवगार झालेलं सर्व. खरंच खूप मस्त वाटत होतं. तर चला आपण आपला जरा प्रवास एन्जॉय करूया.
सूर्य जरा अगोदर भेटला असताना पाहायला मस्तच वाटलं असतं. पावसाळी वातावरण झालं पूर्ण, पाठ धरले आता. लवकर लेटच झोपलं, लवकर उठलो आम्ही. कशी झोप पूर्ण आले कोणास ठाऊक. डोळे कसे उघडले ते समजलं नाही. वाटलं नव्हतं एवढं लवकर उठेन, पण ठीक आहे. रिव्ह्यू मस्त आहे ना, बघतेस काय तरी रिव्ह्यू बघण्यामध्ये फुरसत भेटते काय तुला? गाणं ऐकून सुद्धा ठीक आहे. झोपायची वेळ आहे, झोपायची वेळ आहे ना. रिव्ह्यू खरंच खूप मस्त आहे. आता आवाज खूप पावसाळा वातावरण होतं आता होत तरी ढग झाले तुम्हाला कसे ते. ऐक ना गाणी, झोप ना आता. काय पण आपली गाणी लावत बसेल, झोपायचे नाटक करून काय होणार नाही. शेती करून भाऊ केवढे जास्त थोड्या वेळानंतर तिथे एक ताई आली गाड्या विकण्यासाठी, ज्या लहान पोरांच्या होत्या. आणि मी आणि अतून सतत म्हणतोय की भाई हॉट व्हील आहेत, हॉट व्हील, डोरेमॉनच्या हॉट व्हील आहेत. किती आळसपणा, बस झालं आळसपणा. अल्ट्रा प्रो मॅक्स. माझ्या मळ्यामध्ये काय डिपांग डिपांग चिबारे डिपांग. भाई मिल गए, भाई मिल गए, अपने भाई मिल गए अभी. तू कोण आहे? तू आपला नाही काय? वरती कोण आहे? साईड यार ना, साईड तीन. पोज दे पोजिंग. थोड्या वेळानंतर आम्ही बेळगावला उतरून तिकडून रिक्षा पकडलेली. तिकडे पुढे बस स्टॉपला जायचं होतं. कोणतं बस स्टॉप होतं मला माहीत नाही. बस आली काय? आम्ही इथं आलो बस स्टॉपवर. आता बस माहीत नाही कुठल्या बसने जायचंय, कुठे जायचंय ते पण माहीत नाही. आम्ही आता सगळ्यात वाट बघतोय. तर फोन पण उचलत नाही, फोन पण स्विच ऑफ आहे. बस यायला खूप वेळ होता म्हणून आम्ही गाडीत बसून निघालो. थकलेले चेहरे आमचे. याच्यामुळे काल घाई झाले. याला काम धंदा नसतो, कधीच टायमात निघत नाही. तर काल 9:30ची ट्रेन होती आणि हा मुलगा अक्षरशः 8:30ला तयार झाला.
लाज वाटणारी गोष्ट आहे. आज चेहरा लपून काय पाहिजे. भंडाऱ्याच्या लाईन मध्ये उभा होता. हा हाच तो पोरगा, तो हाच पोरगा. प्रथमेश भाई आलेला इधर. गावाचं नाव काय? आंबेवाडी. आम्ही काय माहिती नाही बोलतो. मित्र येतोय आठवत नाही. नाश्ता काय करणार आहे तू? नाश्ता काय करणार आहे? हत्ती खायचा विचार होता पण आज नको. आज बटाट्याची भाजी. आज बटाट्याची भाजी जो भेटत होता नाश्ता. पाव खाणारच ना? किती पाव खाणारच? 2च्या वरती नाही खायचे. आताच इकडे काय खाल्लं? बर्गर. इथं बर्गरचं एक पण दुकान नाही. काय समोर काय तिथे? ठाण्याच्या बर्गर वाटतं पतलं नाही. 20 रुपयाचा तो अंदाज तुला भेटतो. थोड्या वेळानंतर नाश्ता आला. मिसळ पाव होती नाश्त्याला. नाश्ता करून आम्ही पुन्हा गाडीत बसून निघालो आम्ही प्रतिमेश दादाच्या गावाला, ज्याचं नाव आहे आंबेवाडी. बॅटमॅन. आय एम बॅटमॅन. कुठला आहे? बॅटमॅन. बॅटमॅनचे खिंडेच्या घेऊन आला. मजा गाण्या रे भाजायला घेऊया. मजा गाण्या गावी आले इथे आले नाही. चला आलो अशा प्रकारे. प्रथमेश त्याच्या घरी आलो अशा प्रकारे. बॅगा नितर ठरत पोराने. कोणाचा कशाला पाहिजे? व्हिडिओच काढतोय मी. अरे सावकाश. ह्याच्यामध्ये मग गरम पाणी यायच्यात. जी जाय बघ. कर कर आता. जा बाबा कर या गाण्या. आम्ही नाही बाबा. आला हे काय रे? मला बघू दे रे जरा. साडू जरा साडू. समजला? हे पहिल्यांदा बघतो यार. तिकडे खारून गरम पाणी मस्त आहे भाई. मी पहिल्यांदा बघितला. तर मित्रांनो हा व्लॉग मी इथेच संपवतो. चला बाय बाय. भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये.